हॅलो फ्रेंड, माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत. तर चला वेळ न वाया घालवता आपण निफ्टीचा चार्ट बघूया. तर निफ्टीचा हा वन डेचा चार्ट आहे आणि वन डेच्या चार्ट मध्ये आपण बघितलं होतं काही दिवसांपूर्वी इथं इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न बनले होतं आणि इथं ब्रेकआउट सुद्धा आला होता. नंतर ब्रेकआउट आल्यानंतर इथं निफ्टीने कन्सोलिडेशन केलं आणि त्यानंतर ही जी ट्रेंड लाईन होती ती ब्रेक केलेली होती आणि निफ्टी हा सरळ खाली आला. पण इथं पुन्हा कन्सोलिडेशन पडलेला आहे. तर ही टार्गेट अजून सुद्धा निफ्टीमध्ये येऊ शकतं. 23,279 पर्यंत निफ्टी जाण्यास तयार आहे. जर इथं कन्सोलिडेशन बनवलं आणि जर इथं छोटंसं असं डरवाज बनवून जर वरती गेला तर टार्गेट हे पुन्हा 24,450 पर्यंत निफ्टी ही येऊ शकते. तर इथं का असं झालं, कारण कन्सोलिडेशन इथं झाल्यामुळे आपण टार्गेट वरचं सुद्धा आपण आता बघत आहोत. नंतर आता पुढचा चार्ट आहे बँक निफ्टी. तर बँक निफ्टी मध्ये आपण बघितलं होतं की ट्रँगल पॅटर्न झालेलं होतं. इथं रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट आलेला होता. ब्रेकआउट आल्यानंतर निफ्टी प्रमाणे बँक निफ्टी सुद्धा इथं कन्सोलिडेशन केलं आणि नंतर ट्रेड लाईन ब्रेक करून इथं बँक निफ्टी खाली आली आणि इथं पुन्हा बँक निफ्टी कन्सोलिडेशन मध्ये पडली आहे. इथं सपोर्ट इथं सपोर्ट घेण्याची शक्यता आहे. 49,687 टार्गेट येण्याची शक्यता आहे. पण जर आपण इथं म्हटलं छोटं इथं जर बॉक्स बनवून इथं जर कोणत्या प्रकारचा ब्रेकआउट आला तर पुन्हा 53,000 हे टार्गेट येण्याची शक्यता आहे. तर हा बँक निफ्टीचा डेली चार्ट आहे. नंतर पुढचा चार्ट आहे मिड कॅप निफ्टी. मिड कॅप मध्ये बघा, आतापर्यंत आपण बघितलं होतं सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण याचे काढलेले होते आणि इथं बँक मिड कॅप निफ्टी ही बुलिश होती. त्यानंतर इथं हा जो होता हा ट्रेंड लाईनला कोणत्याही प्रकारचा ब्रेकआउट आलेला नव्हता आणि इथूनच मिड कॅप निफ्टी खाली आलेली होती आणि निफ्टी बँक निफ्टी प्रमाणे मिड कॅप निफ्टी सुद्धा इथं कन्सोलिडेशन मध्ये पडलेली आहे. तर इथं सुद्धा दोन टार्गेट आपण येऊ शकते. 56,000 हे टार्गेट आणि पुढचं टार्गेट येऊ शकतं. जर दरवाज बॉक्स बनवून इथं ब्रेकआउट आला तर 59,443 हे टार्गेट येण्याची शक्यता आहे. नंतर पुढे आहे स्मॉल कॅप इंडेक्स. स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये बघा, इथं आपण इथं आपण काही सपोर्ट रेजिस्टन्स काढले होते. नंतर इथं स्मॉल कॅप निफ्टी मध्ये आता आपण यामध्ये बुलिश होतो आतापर्यंत. इथून नंतर इथं बघा, इथं कोणत्याही प्रकारची ट्रेंड लाईन क्रॉस केलेली नव्हती. इथं एक रेड कॅन्डल ही मदर कॅन्डल बनवलेली होती आणि त्यानंतर इथं फॉलच आला आणि आता सुद्धा स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये हे बघा इथं कन्सोलिडेशन मध्ये पडला आहे. तर टार्गेट हे डायरेक्ट 17,800 येण्याची शक्यता आहे किंवा जर इथून ब्रेकआउट आला 19,634 हे टार्गेट येण्याची शक्यता आहे. नंतर आता आपण ब्रेकआउट स्टॉक बघूया. ब्रेकआउट स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक आहे मॅन इन्फ्रा. तर मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन मध्ये हे बघा, स्टॉक हा खूप दिवस हा आहे डेली चार्ट आहे. स्टॉक हा खूप दिवस कन्सोलिडेशन मध्ये पडला होता. नंतर इथं ब्रेकआउट आलेला होता. ब्रेकआउट आल्यानंतर इथं पुन्हा स्टॉक आल्याने थोडंसं कन्सोलिडेशन केलं आणि इथं कन्सोलिडेशन केल्यानंतर इथं जबरदस्त असा ब्रेकआउट आलेला आहे. इथं व्हॅल्यूम सुद्धा जबरदस्त आलेले आहे. स्टॉकचं नाव आहे मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन. स्टॉकची प्राइस आहे 255 रुपये 40 पैसे. आपण इथं स्टॉकला 245 रुपयापर्यंत इथं आपण स्टॉप लॉस लावू शकतो आणि 270 रुपयापर्यंत याचं टार्गेट बघू शकतो येणाऱ्या वेळेमध्ये, म्हणजे 1 2 4 5 दिवसांमध्ये. तर या स्टॉकचं नाव आहे मॅन इन्फ्रा. नंतर पुढचा स्टॉक आहे कॅप्लिन पॉइंट. तर कॅप्लिन पॉइंट मध्ये बघा, इथं स्टॉक हा लाईफ टाइम हायला चालू आहे. इथं बघा सपोर्ट इथं रेजिस्टन्स आणि बरोबर इथं स्टॉकने ब्रेकआउट दिलेला आहे. स्टॉकचं नाव आहे कॅप्लिन पॉइंट. इथं व्हॅल्यूम सुद्धा जबरदस्त आलेले आहेत आणि कॅप्लिन पॉइंटचा हा डेली चार्ट आहे. स्टॉकची प्राइस आहे 2,600. स्टॉप लॉस तुम्ही लावू शकता 2,550. नंतर स्टॉकचं टार्गेट असणार आहे 2800 रुपये. स्टॉकचा हा डेली चार्ट आहे. कॅप्लिन पॉइंट लॅबोरेटरी स्टॉकचे नाव आहे. नंतर पुढचा स्टॉक आपण बघणार आहोत कॅम्पस. तर कॅम्पस मध्ये
हे बघा इथं आपण 2-3 पॅटर्न्स इथं बघू शकतो. इथं आपण म्हणू शकतो इथं इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न, इथं रेजिस्टन्स 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 आणि इथं हा ब्रेकआउट आलेला आहे. व्हॅल्यूम सुद्धा जबरदस्त आलेला आहे. बघा व्हॅल्यूम सुद्धा जबरदस्त आलेला आहे आणि हा डेली चार्ट आहे. हा डेली चार्ट आहे. स्टॉकचं नाही आहे कॅम्पर. तर स्टॉकची प्राइस बघितली तर 315 रुपये 80 पैसे. इथं तुम्ही 305 पर्यंत स्टॉप लॉस लावू शकतात आणि टार्गेट आहे 350 पर्यंत स्टॉक जाण्यास तयार आहे. स्टॉकचं नाव 350, तर आपण हे छोट्या कालावधीसाठी बघतोय. स्टॉक हा 400 रुपयापर्यंत सुद्धा जाण्यास तयार आहे आणि हा स्टॉकचा 1 डेचा चार्ट आहे. तर आपण इथं टार्गेट बघूया 332, नंतर टार्गेट आहे 373, नंतर स्टॉक हा लाईफ टाईम हायला जाईल आणि हा 400च्या वरती जाण्याची शक्यता आहे. नंतर पुढचा स्टॉक आहे पीटीसी इंडस्ट्री. तर पीटीसी इंडस्ट्री मध्ये बघा स्टॉकने इथे कन्सोलिडेशन केलं. लाईफ टाईम हायला जेव्हा स्टॉक होते कन्सोलिडेशन केलं, इथून ब्रेकडाऊन आला. ब्रेकडाऊन आल्यानंतर स्टॉकने आता इथे एक पॅटर्न बनवलेला आहे आणि हे बघा आणि इथं बघा आपण छोटस असं इथे इन्व्हर्स हेड अँड शोल्डर जरी असं म्हटलं तरी चालेल आणि इथून स्टॉकने ब्रेकआउट दिलेला आहे. इथे सपोर्ट 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 रेजिस्टन्स रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे आणि कॅन्डल ब्रेकआउटची खूप जास्त ब्रेकआउटची कॅन्डल खूप मोठी आहे. तर स्टॉकचं व्हॅल्यूम सुद्धा जबरदस्त आहे. स्टॉकची प्राइस आहे 13,530, 13,200 रुपयापर्यंत स्टॉप लॉस लावू शकतो आणि इथं जर फर्स्ट टार्गेट जर काढायचं म्हटलं तर हे बघा फर्स्ट टार्गेट तुमचं इथं येईल 14,053 रुपये. नंतर सेकंड टार्गेट इथं डायरेक्टली सेकंड टार्गेट येणार आहे 15,141. तर अशा प्रकारे पीटीसी इंडस्ट्री हा 4 स्टॉक होता. आज आपण निफ्टीचा चार्ट बघितला, बँक निफ्टीचा मिड कॅप स्मॉल कॅप आणि स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक बघितला मॅन इन्फ्रा, सेकंड स्टॉक बघितला कॅप्लिन पॉइंट, थर्ड स्टॉक बघितला कॅम्पस आणि फोर्थ स्टॉक बघितला पीटीसी इंडस्ट्री आणि त्याचे आपण स्टॉप लॉस आणि टार्गेट सुद्धा बघितलेले आहे. तर आपण जे स्टॉक बघितले हे स्टॉक मध्ये माझे कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाही. तुम्ही स्वतः स्टडी करून स्टॉक बघू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.